तर मित्रांनो, आज आपण महाबळेश्वरमधील अतिशय प्रसिद्ध आणि निसर्गरम्य एल्फिस्टन पॉइंट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही महाबळेश्वरला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा पॉइंट नक्की तुमच्या यादीत असायला हवा. तर चला आता एल्फिस्टन पॉइंटला भेट देण्यासाठी जाऊया. खूप साऱ्या पायऱ्या आहेत, पाहूया खाली जाऊ कसं आहे ते एल्फिस्टन पॉइंट. वाह मित्रांनो, एल्फिस्टन पॉइंट हा महाबळेश्वरमधील सर्वात सुंदर व्ह्यू पॉइंटपैकी एक आहे. तुम्ही पाहू शकता, येथून सह्याद्रीच्या डोंगर रांगा, खोऱ्या दऱ्या आणि हिरवाईने नटलेलं निसर्ग दृश्य पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे इथे उभे राहिल्यावर समोर दिसणारे दृश्य मनाला शांत करून जाते. खरोखर मित्रांनो, खूप छान असा पॉइंट आहे. या पॉइंटचे नाव तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. हा पॉइंट समुद्र सपाटीपासून सुमारे 1290 मीटर उंच आहे. मित्रांनो, खरोखरच खूप छान वातावरण आहे. आणि मित्रांनो, मी ऐकल्याप्रमाणे पावसाळ्यात येथे धुक्याचे चादर पसरलेले असते, तर हिवाळ्यात थंडगार वातावरणात आनंद घेता येतो. आणि सूर्योदयाच्या वेळी आणि सकाळच्या वेळेत येथील निसर्ग अधिक मोहन दिसतो. खरोखर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सुंदर असं दृश्य. नक्की भेट द्या मित्रांनो, महाबळेश्वरला येता येतं. आणि हो मित्रांनो, एल्फिस्टन पॉइंटवरून खाली वाहणाऱ्या कोयना खोऱ्याचे आणि सभोवतालच्या पर्वतरांगाचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. ज्यांना कोणाला छायाचित्रकरणाची आवड असेल त्यांनी ह्या ठिकाणी नक्की या. स्वर्गापेक्षा कमी नसलेला हा ठिकाण आहे. कॅमेरा बघून पळाला तो. मारायला चालला वाटतं, त्याला मारायला चाललं. चला तर मित्रांनो, एल्फिस्टन पॉइंट बघून झालेलं आहे. खूप सुंदर पॉइंट आहे. सह्याद्रीच्या अथांगतेचे दर्शन नक्कीच इथनं घडतं. पायऱ्या खूप आहेत, दम लागतंय. आता जाऊया पुढच्या पॉइंटला. आपण 2:30 थांबून काही सिस्टम हॉटेल तिथेच थांबावं पण. ऑरेंज. चला मित्रांनो, गोळा मका शेंगा खाऊन निघालेलो आता पुढच्या पॉइंटला. एल्फिस्टन पॉइंट तर खूप छान होता. आता पाहूया नेक्स्ट पॉइंट कुठला आहे ते. जाऊया आता पुढे. चला नेक्स्ट पॉइंटला भेटूया आता. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते इको पॉइंटला. आम्हाला बघून जायला प्रतापगडला. अरे धर्मवीर संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो, महाबळेश्वरमधील आर्थर सीट परिसरात असलेला इको पॉइंट हा पर्यटकांच्या आवडता व्ह्यू पॉइंट आहे. मित्रांनो, इथे आता आपण आलेलो आहोत. येथे खोल दऱ्या आहेत आणि डोंगराच्या रचनेमुळे मोठ्याने आवाज दिल्यास काही क्षणांनी त्याचा आवाज इको आपल्याला ऐकू येतो.
याच वैशिष्ट्यामुळे या ठिकाणाला इको पॉइंट असे म्हटले जाते मित्रांनो. तर मित्रांनो हा वेलकम पॉइंट आहे जो आता आपण पाहत आहोत. तर मित्रांनो टायगर स्प्रिंग पॉइंट सोर्स ऑफ प्युअर नॅचरल वॉटर. दिस स्प्रिंग वॉटर इज द कूल अँड सेफ टू ड्रिंक. द पास द वाईल्ड एनिमल यूज एज वॉटर होल. चला पाहूया नक्की काय. काका नाही रे 50 ठीक आहे आजी. कुठलं पाणी पाणी द्या. हा बघा इथला ते आहे का घराचं पाणी येतो. 5 ग्लास होते आजी बरोबर. 5 आले. एवढ्या उंचावर आता आपण आहोत. तुम्ही पाहिलं असेल हे पहा. नॅचरली ही उंची आहे आणि एवढ्या उंचावर देखील स्प्रिंग वॉटर म्हणजे पाणी एवढ्या वरती येतं. आणि खरोखरच आम्ही पाणी पिऊन देखील घेतलं. काका तुम्ही पण पाणी प्यायले? हो मस्त पाणी एकदम. खरोखर शुद्ध घराचं पाणी एकदम थंड पाणी होतं. हा कुठे गेला ओम? चला आता नेक्स्ट पॉइंटला जाऊया. गुलाबी गाल ते सोनेरी सोनेरी बाल जीवाचे झाले लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. चल माझ्या सोबतच आहे आज माझ्या सोबतच नाही टाळ्या वाजवा. चला तर मित्रांनो इथं 1-2 पॉइंट आता काही ते बघून झालेले आहेत आणि आता आपण निघालेलो आहोत ते जेवणाच्या शोधात. जेवण झाल्यावर भेटतो. चला आता एखादं छानसं हॉटेल पाहूया आणि जेवण घेऊया. तुमच्या मज्जा मस्तीत आता आपण निघालेलो आहे नेक्स्ट पॉइंटला. त्यांची व्हिडिओ करा. ती बघा. अरे बस बस बस. अरे पहिल्यांदा बसले काका नाही भाचा. ते काय म्हणून बोललो मी. अरे इकडे चला काका भाच्याची जोडी फेवरेट काका आहेत त्याचे. फेवरेट काका. जे सतत भांडत असतात ते आज एकत्र आहेत.